आज मी तुम्हाला दोडक्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल काढून घेऊया अर्धी पळी। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी एकदम बारीक अशी आहे। छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर। गॅस आहे मीडियम, त्यात टाकणार आहे कढीपत्ता, एक मीडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये हे कुटून घेतलेलं आहे थोडंसं सुक्कं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण असं कुटून घेतलेलं आहे। लसणाची 1 गड्डी आहे, अर्धा इंच आलं आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे। ह्यातली एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल। मिक्सरला बारीक केलं तरी चालू शकतं। मी काय करते खलबत्त्यामध्ये कुटून घेते, हे चांगलं परतून घेते। छान असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचं टोमॅटो, आता हे पण चांगलं परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता बारीक। साहित्य टाकून घेऊया। कांदा लसूण मसाला छोटा 1.5 चमचा, कोणता पण मसाला वापरला तर चालेल जो तुमच्या आवडीप्रमाणे। मिरची पावडर जरी टाकली तर चालेल। छोटा 1 चमचा गरम मसाला, सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी हळद, मिक्स करून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट 3 चमचे घेतलेले आहे। आता हाच मसाला तुम्ही दोडका भरून सुद्धा करू शकता, तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। छान लागतो भरून दोडका। सुक्का जरी पाहिजे असला, लपथबी पाहिजे असला तर त्याप्रमाणे तुम्ही करायचं, म्हणजे पाणी वापरायचं। तर जर तुम्हाला सुक्का पाहिजे असला तर थोडंसंच पाणी वापरायचं, लपथबी पाहिजे असला तर थोडंसं वापरायचं। मी हा पातळ करणार आहे। दोडकाच्या पूर्णपणे शिरा काढून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने शिरांचे चटण्यासुद्धा मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेले आहेत। हा दोडका 200 ग्राम होता, मोठा एकदम। आता ह्या मसाल्यामध्ये काय करणार आहे, 1-2 मिनटं बारीक गॅसवर चांगला परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस परत मी मीडियम केला होता सगळं साहित्य टाकल्यानंतर। मीडियम गॅसवरच 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी कोमट पाणी टाकणार आहे। साधं जरी पाणी टाकलं तरी पण चालू शकतं। अशा आकाराचा ग्लास आहे, 2 ग्लास टाकलेला आहे। आपल्याला पातळ कालवण पाहिजे, शिजल्यानंतर अजून कमी होईल। हे जे मी बनवते ना ते 4 ते 5 लोकांना पुरायसारखं बनवते, जसं भाकरीभर भाताभर खाण्यासाठी आपल्याला पुरावं एवढं बनवायचं। एखादं थोडंसं जास्त बनवायचं, जर कोणी आपल्या घरात अचानक आलं तर पुरायला पाहिजे। अशा पद्धतीमध्ये एकूण मी 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। शिजून आपल्याला कमी होतं मग हे। गॅस मिडियमच आहे। झाकण ठेवणार आहे तर एवढं झाकण ठेवणार आहे। गॅस बारीक गॅसवर बी शिजवू शकता, मिडियम गॅसवर बी शिजवू शकता। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं, कमीत कमी 20 मिनटं झालेलं आहे। आणि कालवण मस्त असं शिजलेलं आहे बघा, एकदम छान असं झालेलं आहे। हे बघा एकदम गाळ शिजलेलं आहे आणि एवढं पातळ झालेलं आहे। अशा पद्धतीत एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे। 20 मिनटं झालेलं आहे त्याला शिजत घातलं होतं। त्याच्यापेक्षा कमी वेळात पण शिजलं जातं, पण मी बारीक गॅसवर ठेवलं होतं। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। मी ह्याच्या खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत डाळ घालून वगैरे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।